नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम होण्यासाठी फळपिकांमध्ये आंबा, नारळ, काजू, सुपारी या पिकांनंतर केळी या फळपिकाचा अंतर्भाव होतो. परंतु आपल्या कोकणामध्ये केळीची लागवड पाहिजे तेवढ्या प्रमाणात दिसून येत नाही. काही ठिकाणी आंतरपीक म्हणून लागवड केली जाते. मात्र आपल्याकडे लाल केळी या पिकाचा अंतर्भाव शेतकरी करताना दिसून येत नाहीत. या पिकापासून अधिक उत्पादन मिळू शकतं, तर कोकणामध्ये या लाल केळीची लागवड शेतकऱ्यांना वरदान कशी आहे याविषयी आज आपण माहिती करून घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आपलं जे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आहे, या विद्यापीठातील वनस्पती जैवतंत्रज्ञान केंद्राचे प्राध्यापक आणि प्रमुख डॉक्टर संतोष सावर्डेकर सर आपल्या इथे आलेले आहेत. चला त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया लाल केळी कोकणासाठी कशी वरदान ठरू शकतात याविषयी. नमस्कार सर. नमस्कार सर, आपल्या कोकणातील शेतकरी आंबा आणि काजू या फळपिकांवर जास्त अवलंबून आहे. परंतु आपण आत्ता बघतोय की सतत हवामान हे बदलत आहे. तर असं हवामान जे आहे ते आंबा आणि काजू पिकांची जोपासना करण्यासाठी फार खर्चिक होत चाललेलं आहे. तर अशा वेळी शेतकऱ्यांना आपण काय पर्याय देऊ शकतो? खरं तर आपण माहिती की आपल्याला कोकणामध्ये आंबा आणि काजूची ही विस्तृत प्रमाणामध्ये लागवड केलेली आहे. जवळजवळ 3.5 लाख हेक्टर क्षेत्रावरती ही लागवड आहे. परंतु ज्या वेळेला आपण हवामान बदलाचा ज्यावेळेला आता विचार करतोय, हे ज्या वेळेला हवामान बदल होत असतात त्यावेळेला ही पिकं ही शाश्वत पिकं आता राहिलेली नाही आहेत. मग शाश्वत पिकं आपल्याला जर घ्यायची असेल तर आपल्याला कुठल्या कुठल्या पिकाचा अंतर्भाव करावा लागेल, याच्यासाठी आपल्याला काहीतरी वेगळं आता बघायला पाहिजे. आपण इकडे बघतो की कोकणामध्ये आंबा, काजू, नारळ, सुपारी ही पिकं घेतली जातात. परंतु त्याच्याबरोबरच आता केळीची सुद्धा लागवड ही मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. आपण जर बघितलं की पालघर किंवा ठाणे भागाचा काही जर विचार केला तर तिथे वेलची केळी किंवा ज्याला आपण सफेद वेलची म्हणतो त्याची लागवड केली जाते. रत्नागिरीमध्ये सुद्धा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये सुद्धा G9 आणि सफेद वेलची या केळीची लागवड केली जाते. परंतु म्हणावे त्या प्रमाणामध्ये लाल केळी की जी ही पूर्वीपासून केरळमध्ये होती, परंतु रायगड जिल्ह्यामध्ये याची काही प्रमाणामध्ये लागवड केली जात होती. परंतु हे केव्हा ज्यावेळेला जाणवलं की ज्यावेळेला वादळ झालं, तौक्ते वादळ असेल किंवा निसर्ग चक्रीवादळ असेल, ज्यावेळेला हे वादळ झाले त्यावेळेला म्हणजे नारळ म्हणा किंवा सुपारीच्या बागा हे उद्ध्वस्त झाल्या आणि मग शेतकऱ्यासमोर पर्याय काहीच नव्हता. मग शेतकऱ्यासमोर असं पीक आपल्याला आणणं आवश्यक होतं की जेणेकरून त्याच्यामध्ये नक्कीच शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळू शकेल. म्हणून ज्यावेळेला आपण कोकणाचा विचार करतो त्यावेळेला जवळजवळ 35,000 हेक्टरवरती नारळाची लागवड आहे, जवळजवळ 4,500 हेक्टरवरती सुपारीची लागवड आहे. यामध्ये आंतरपीक म्हणून आपण हे लाल केळी हे एक सक्षम उपाय आपण सांगू शकतो. बरोबर. परंतु जरी आंतरपीक जरी असलं तरी त्याचबरोबर एक पूर्ण क्रॉप म्हणजे ज्याला आपण सोल क्रॉपिंग म्हणतो त्याच्यामध्ये सुद्धा आपण ही लाल केळीची लागवड केली जाते. आता आंतरपिकं ज्या वेळेला आपण म्हणतोय की त्यावेळेला पूर्वापारप्रमाणे आपण सफेद वेलची असेल किंवा नंतर G9 केळी असेल तिथे करतच होतो. परंतु त्यांचे जर आपण दर जर बघितले तर दरांचं प्रमाणामध्ये तेवढ्या प्रमाणाने वाढ झालेली नाही. परंतु लाल केळी मुंबईमध्ये चांगली बाजारपेठ आहे किंवा शहराच्या ठिकाणी त्याला खूप चांगली बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठेमध्ये ही केळी 100 ते 120 रुपये डझनाने विकली जातात. म्हणजे चांगला भाव म्हणजे शेतकऱ्यांनी मिळू शकतो. आणि हे शाश्वत पीक आहे, कारण आंबा आणि काजूला मोहर येईल, त्याच्यानंतर त्याचं सेटिंग होईल, त्याच्यानंतर आपल्याला पिकं मिळणार आहे. परंतु केळीचं हे जे पीक असतं ते साधारण एक 12 ते 13 महिन्यामध्ये तुम्हाला लोंगारा टाकतोच आणि त्यामुळे एक शाश्वत पीक म्हणून हे आपण केळी पिकाकडे बघतोय. आणि त्याचबरोबर लाल केळी हे एक नक्कीच शेतकऱ्यांना अशा वेळेला एक वरदान ठरू शकतं. बरोबर. म्हणजे एकूणच आंबा आणि काजूला चांगलं पर्यायी पीक म्हणून याकडे शेतकऱ्यांनी बघायला हरकत नाही. नक्कीच. आता तुम्ही सर म्हणताय लाल केळीची लागवड आपल्या कोकणामध्ये वरदान ठरू शकते, पण इकडचं जे हवामान आहे ते या पिकाला अनुकूल आहे का? खरं तर कोकणातलं आपण हवामान जर बघितलं तर उष्ण आणि दमट आहे. आणि योगायोगाने केळीची सुद्धा जी म्हणजे निकड आहे ज्या हवामानाची ती सुद्धा उष्ण आणि दमटच आहे. त्यामुळे केळीचं पीक हे नक्कीच आपल्या भागामध्ये आपण चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. फक्त ज्यावेळेला लागवड करायची असते त्यावेळेला मात्र हंगामाचा विचार करावा लागतो. की आपण म्हणतो की कोकणामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाऊस पडतो आणि ज्यावेळेला भरपूर प्रमाणामध्ये पाऊस पडतो त्यावेळेला आंबाची किंवा इतर नारळ किंवा काजूची लागवड केली जाते. परंतु जर केळीची जर लागवड करायची असेल तर आपल्याला हंगाम निवडणं खूप महत्त्वाचं. की ज्यावेळेला जास्त पाऊस असतो त्यावेळेला केळीची लागवड करणं त्याच्यामध्ये मरतुकीचं प्रमाण वाढतं.
शिवाय ज्या वेळेला उष्णता असते जास्त त्यावेळेस सुद्धा जरी लागवड केली तरी ते म्हणून आपल्याला जर हंगाम जर निवडायचा असेल तर हंगामाचं साधारण मध्ये आम्ही शेतकऱ्यांना सांगतो जर आपल्याकडे पाण्याची जर उपलब्धता असेल तर मार्च आणि एप्रिल हा जो हंगाम आहे आणि साधारण एक सप्टेंबरच्या दरम्यान सप्टेंबर आणि ऑक्टोबर ह्या दरम्यान जर आपण लागवड केली तर आपल्याला बाजारभाव सुद्धा चांगला मिळू शकतो आणि मिळणार त्याच्यातून उत्पन्न पण चांगलं मिळतं. कारण पावसाळ्यामध्ये ही नक्कीच त्याचं उत्पन्न जे आहे ते पावसाचं पाणी हे त्याच्या वाढत्या वयाच्या कालावधी मिळतं की त्यावेळेला केळीला जास्त पाण्याची गरज असते. त्यामुळं असे जर हंगाम आपण निवडले तर नक्कीच वातावरण जे आहे ते कोकणाचं ते खूपच लाल केळीसाठी उपयुक्त आहे. बरोबर. आता या लाल केळीची गुणवैशिष्ट्य नेमकी काय आहेत? खरं तर आपण केळी म्हटलं की आपण एक साधारण जेवणानंतर एक केळं खातच असतो, परंतु त्यावेळेला आपण तोंडाची चव बदलावी म्हणून खात असतो. परंतु जर हे लाल केळीचं जर वैशिष्ट्य जर बघितलं, लालमध्येच त्याच्यामध्ये अँथोसायनिन पिगमेंट म्हणजे ज्याच्यामध्ये बीटा कॅरोटीन की हे जे व्हिटॅमिन ए जे असतं हे व्हिटॅमिन ए हे मुबलक प्रमाणामध्ये असतं की जे इतर केळीमध्ये साधारण 100 मिलीग्रॅम जर आपण त्याचा जर विचार केला तर त्याचं 100 ग्रॅममध्ये आपल्याला साधारण एनर्जी असते ती 90 किलो कॅलरी मिळते की जी इतर केळ्यांमध्ये पासून 80 मिळते. नंतर प्रथिनांचं प्रमाण बघितलं तर 1.3 ग्रॅम आहे आणि इतर केळीमध्ये साधारण 1 ग्रॅम पर्यंत आहे. शिवाय जर कार्बोहायड्रेट बघितले तर कार्बोहायड्रेट सुद्धा हे 29 ग्रॅम आहेत आणि इतर केळीमध्ये साधारण 23 ग्रॅम आहेत. त्याच्यानंतर शुगर की आपण गोडवा म्हणतो गोडीला सुद्धा खूप चांगले आहेत आणि साधारण 15 ग्रॅम याचं शुगरचं प्रमाण असतं की जे इतर केळींमध्ये 12 ग्रॅम असतं. आणि महत्त्वाचं जर आपण बघितलं की कॅल्शियम आयर्न झिंक हे इतर केळ्यांप्रमाणे आहेतच, परंतु व्हिटॅमिन 9 किंवा व्हिटॅमिन 6 ह्यांचं प्रमाण जे आहे ते साधारण 13.6 मिलीग्रॅम प्रति 100 ग्रॅम असतं. म्हणजेच ह्याची जर आपण औषधी गुणधर्म जर बघितले तर औषधी गुणधर्म हे साधारण अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज आपण म्हणतो त्याला खूप चांगले आहेत. त्याच्यानंतर पचनक्रियेमध्ये सुद्धा खूप हे आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आज आपण ॲसिडिटीचा त्रास म्हणतो, परंतु ॲसिडिटी त्रास सुद्धा कमी करण्यासाठी मदत होते. आणि ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए म्हणजे बीटा कॅरोटीन आहे की जे म्हणजे डोळ्यांच्या ह्याच्यासाठी म्हणतो की बाबा एक चांगलं दिसावं किंवा डोळे सुदृढ असावेत सशक्त असावेत त्याच्यासाठी सुद्धा ह्याचा खूप चांगला उपयोग होतो. आणि महत्त्वाचं म्हणजे आता अँटी डायबेटिक प्रॉपर्टीज म्हणून सुद्धा लाल केळीची ओळख निर्माण होते. एकूणच आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हे अतिशय महत्त्वाचं फळ म्हणता येईल. नक्कीच. आता सर, ह्या फळांचा जो रंग आहे तो कसा असतो आणि गराचा रंग कसा असतो? तुम्हाला मगाशी सांगितलं की लाल केळी म्हटल्यानंतर केळीची जी साल आहे तो पूर्णपणे लाल आहे, त्यामुळे तो रंग जो असतो आकर्षक आणि गडद असतो. आणि नक्कीच ज्यावेळेला आपण पहिल्यांदाच बघतो त्यावेळेला त्या नक्कीच रंगाच्या प्रेमात पडतो. त्यामुळे कुठेही तुम्ही बाजारामध्ये गेलात की थोडंसं एक वेगळं दिसतं, कारण आपण केळी बघितली तर फार फार तर हिरवी केळी किंवा पिवळी केळी याचे हेच बघत असतो, पण हा जो कलर आहे तो खूप अट्रॅक्टिव्ह आहे. त्यामुळे त्याच्या सालीचा रंग जो असतो तो लाल असतो, कारण त्याच्यामध्ये अँथोसायनिन पिगमेंट असतात. आतला गराचा जर रंग बघितला तर गराचा रंग हा गोल्डन टिंच म्हणजे आपण सोनेरी, तर बाकीच्यांचा पिवळा असतो, परंतु ह्याचा जो कलर असतो तो सोनेरी असतो. आणि त्या सोनेरी असण्यामागचं कारणच असं आहे की त्याच्यामध्ये बीटा कॅरोटीन नावाचा एक घटक असतो की ज्याच्यापासून व्हिटॅमिन ए तयार केलं जातं की त्या फळामध्ये. दुसरं जर बघितलं तर खोडाचा रंग सुद्धा ह्याचा लालच आहे. इव्हन पानाच्या देठाचा सुद्धा रंग लाल आहे. आणि ह्याची पानं जी असतात ती पानं एकदम गडद हिरव्या रंगाची असतात. त्यामुळं एक झाड जर बघितलं तर एक झाड एक वेगळ्या प्रकारचं आहे. आणि केळी म्हटल्यानंतर जे आपण हे करतो की बाबा हे असं दिसायला पाहिजे त्याहीपेक्षा हे थोडंसं वेगळं एक झाड आहे, त्याचं वैशिष्ट्य की हे त्याचं नक्कीच त्याचं वैशिष्ट्य आहे. बरोबर. आपल्याकडे G9 आणि सफेद वेलची या जाती आपण घेतो, तर या जातींमध्ये आणि लाल केळीच्या जातींमध्ये नेमका फरक काय आहे? आपण बघितलं की जी सफेद वेलची असेल किंवा G9 असेल तर सफेद वेलचीचा जो रंग आहे हा नक्कीच आपल्याला शेतकऱ्यांसाठी म्हणा किंवा खवय्यांसाठी हा नक्कीच आकर्षक आहेच. परंतु काही जे गुणधर्म आहेत हे लाल केळीमध्ये म्हणजे चांगले आहेत की जसं मी आता सांगितलं की औषधी गुणधर्म. जर G9 की जे म्हणजे बाजारामध्ये जी प्रचलित आहे केळी तिचा जर आकार जर बघितला तर मोठा असतो. त्याच्यानंतर त्याच्या घडाची साईज पण खूप मोठी असते, म्हणजे साधारण 25 ते 30 किलोचा घड असतो. त्याच्यानंतर सफेद वेलचीचा जर घड बघितला तर फळांची साईज छोटी असते, परंतु ती सुद्धा लोकांना एक अट्रॅक्ट करते. आणि त्याचा घडाचा जो वजन जे असतं साधारण ते 15 ते 20 किलो राहतं. परंतु जर लाल केळीचं जर बघितलं तर लाल केळीचं घडाचं वजन जे आहे ते घडाचं वजन हे साधारण 15 ते 20 किलोच असतं. परंतु त्याला मिळणारा जो दर आहे हा दर हा इतर केळी म्हणजे G9 पेक्षा किंवा सफेद वेलचीपेक्षा हा दुप्पट मिळत असतो. शिवाय
त्याचं जी सवणुकीचे दिवस आपण त्याला म्हणतो की जास्त दिवस टिकते. हा म्हणजे बाकी पिकल्यानंतर ही जास्त दिवस टिकते बरोबर आणि ती खराब होण्याचं प्रमाण कमी खराब आहे. होण्याचं प्रमाण कमी असतं. आणि ज्या वेळेला हे जास्तीत जास्त ज्या वेळेला लाल केळी ही जास्त पिकते त्यावेळेला त्याच्यामधला सोनेरी कलर हा अतिगडद होत जातो. हां. त्यामुळे जास्तीत जास्त त्याच्यामधून बीटा कॅरोटीन नावाचा घटक हा आपल्याला मिळत असतो. त्यामुळं सफेद वेलची हे आहेच, परंतु बरं. सफेद वेलचीच्या बरोबरच जर लाल केळीची जर आपण जर लागवड केली तर नक्कीच ती शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू शकते. आता या केळीच्या लागवडीसाठी काही स्वतंत्र तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे का? इतर जातींप्रमाणेच याची लागवड केली जाते? नक्कीच याच्यासाठी कारण ह्या झाडाचं थोडंसं वैशिष्ट्य वेगळं आहे. हं. तंत्रज्ञानाचं जर म्हणायचं झालं तर लागवड जी आहे ती वेगवेगळ्या अंतरावरती पण आपण करतो की हां. जनरली केळीमध्ये साधारण 5 बाय 5 फुटावरतीच लागवड केली जाते. हो. परंतु लाल केळीमध्ये विशेषतः 6 बाय 6 फुटावरती ह्याची लागवड केली जाते. आणि ज्या वेळेला आपण खड्डा वगैरे खणत असतो त्याच वेळेला त्याच्यामध्ये चांगलं शेणखत म्हणजे साधारण एक 1.5 घमेले शेणखत हे त्याच्यामध्ये टाकणं आवश्यक असतं. आणि लागवडीच्या नंतर त्याच्यामध्ये नत्र, स्फुरद आणि पाला याची सुद्धा आवश्यकता असते. हां. त्यामुळं नत्र आणि स्फुरद आणि पालाश त्यातलं नत्र आणि पालाश जे आहे हे तुम्हाला लागवडीसाठी ज्यावेळेला आपण हे टाकतो त्यावेळेला ते लागवडीच्याच वेळेला साधारण 25% जे आपण टाकणार आहोत म्हणजे साधारण आपण 12 किलो 12 किलो 12 किलो अशा 3 वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये टाकतो. तर त्यातलं 25% जे आहे ते लागवडीच्या वेळेला टाकायचं असतं. त्याच्यानंतर ज्यावेळेला त्याची त्याला म्हणतो वाढ होत असते त्या वाढीच्या वेळेला नत्र हे 12 किलो टाकायचं असतं, स्फुरद हे साधारण 4 किलो टाकायचं असतं आणि पालाश हे साधारण 4 किलो टाकायचं असतं. आणि ज्या वेळेला फळधारणा होते त्यावेळेला सुद्धा नत्र आणि पालाश याची जी मात्रा आहे ती साधारण 12 किलो आणि 4 किलो या प्रमाणामध्ये द्यायची असते. अशा प्रकारे त्याचं खताचं जर नियोजन केलं तर नक्कीच आपल्याला उत्पन्न मिळतं. पण त्याचबरोबर खताचं नियोजन करत असताना पाणी व्यवस्थापन सुद्धा करणं महत्त्वाचं असतं. बरोबर. त्यामुळं ज्या वेळेला म्हणजे उन्हाळ्याचा हंगाम असतो त्यावेळेला पिकाला साधारण एक 12 ते 15 लिटर पाणी हे मिळेल याची काळजी घेणं आवश्यक असतं. त्यामुळं केळी जरी आपण जरी म्हटलं की बाबा त्या केळीला पाणी खूप लागतं परंतु तसं नाही आहे. केळीला विशिष्ट त्याच्या म्हणजे वाढीच्या अवस्थेमध्ये जर पाणी जर दिलं तर ती सुरुवातीची त्याची जी आवश्यकता आहे ती साधारण 3 ते 5 लिटरपर्यंत असते. परंतु नंतर ही त्याची आवश्यकता ही वाढत जाते. परंतु यासाठी एक उत्तम उपाय म्हणजे ठिबक सिंचन. त्यामुळे ज्या वेळेला केळी लागवड करायची असेल त्यावेळेला शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाचा नक्कीच अवलंब करावा. आणि ठिबक सिंचनाबरोबरच ज्यावेळेला एक मल्चिंग टेक्नॉलॉजी म्हणजे आच्छादन की जेणेकरून त्याच्यामध्ये पाणी जे आहे म्हणजे जो गारवा आहे किंवा जो ओलावा आहे तो टिकून राहील. आणि शिवाय दिलेलं जे खत असतं ते दिलेले खत म्हणजे आपण नत्र म्हणतो किंवा काही म्हणतो हे उडून जाणार नाही. बरोबर. त्यामुळे ह्या दोन्ही ही जर म्हणजे खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन आणि तण व्यवस्थापन कारण ज्यावेळेला आपण मल्चिंग करतोय त्यावेळेला तण व्यवस्थापन सुद्धा हे आपोआप होत असतं. त्यामुळं नक्कीच ह्या अशा प्रकारची जर काळजी आपण लाल केळीच्या बाबतीत जर घेतली तर नक्कीच ती शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल. आता या केळीच्या मुनव्यांपासून लागवड करणं शक्य आहे का? नक्कीच केळीचं पिकच असं आहे की आपण त्याची मुनव्यांपासून लागवड करतो. परंतु मुनव्यांपासून ज्या वेळेला आपण लागवड करत असतो त्यावेळेला त्याची वाढ जी असते ती वाढीचं प्रमाण जे असतं ते खूप सावकाश असतं. मग अशा वेळेला आपल्याला एक चांगल्या प्रकारची रोपं आपल्याला करणं आवश्यक असतं की जेणेकरून आपण इतर काय पर्याय उपलब्ध आहेत का. त्यामुळे मुनव्यांपासून आपण लागवड करू शकतो. परंतु जर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये जर लागवड करायची असेल तर त्यावेळेला आपल्याला दुसरा पर्याय शोधणं सुद्धा आवश्यक असतं. आता कोणता दुसरा पर्याय यासाठी उपलब्ध आहे? दुसरा पर्याय म्हणजे मी उती संवर्धनाबद्दल बोलेन. कारण आमचं केंद्रच त्याच्यावरती काम करतंय. बरोबर. आणि ह्याचं जे तंत्रज्ञान जे आहे हे तंत्रज्ञान हे आमच्या केंद्रानेच विकसित केलेलं आहे. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे जैवतंत्रज्ञान केंद्र आहे आणि जैवतंत्रज्ञान केंद्राने याचं तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे. खरं तर उती संवर्धनाच्या बाबतीत जर आपण विचार जर केला तर आपण मगाशीच आपण म्हटलो की मुनव्यांपासून लागवड होते. परंतु मुनव्यांपासून ज्यावेळेला आपण लागवड करत असतो त्यावेळेला त्याचं मुनव्याचं एका मुनव्यापासून साधारण एक 4 ते 5 आपल्याला रोपं मिळतात. परंतु उती संवर्धनाद्वारे आपल्याला एका मुनव्यापासून साधारण 700 ते 800 रोपं आपण तयार करू शकतो. आणि ही 700 ते 800 जी रोपं जी तयार असतात ही एकाच वयाची असतात, एकाच उंचीची असतात. त्यामुळे त्याला जे लागणारं खतं वगैरे जे असतं ते व्यवस्थापन करणं फार सोपं जातं. आणि मुख्यतः म्हणजे ज्या वेळेला आपण काढणी करत असतो त्यावेळेला काढणी करताना ही सर्व रोपं जे आहेत ते एकाच वेळेला निसवतात आणि आपल्याला घड जे आहेत ते आपल्याला एकाच प्रमाणामध्ये आपण बाजारामध्ये पाठवू शकतो. शिवाय ह्याच्यामधून मिळणारा जो घड जो असतो
तो घडाचं वजन जे असतं हं. खूप चांगलं असतं, की म्हणजे रोपांपासून आलेला घड आणि ह्या संवर्धनाद्वारे जे तयार झालेली जी रोपं असतात त्याच्यापासून मिळालेलं घड ह्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे आपल्याला वाढ ही उती संवर्धनाद्वारे जी आपण रोपं आणलेली असतात त्याच्यामधून होत असतो. म्हणजे उती संवर्धन तंत्रज्ञान या केळी लागवडीमध्ये वापरणं हे फायदेशीर ठरणारं आहे. नक्कीच शेतकऱ्यांसाठी तर खूपच फायदेशीर ठरणार आहे. बरोबर. आपण मगाशी म्हटलं की वातावरण सध्या बदलतं आहे. म्हणजे कधी पाऊस खूप पडतोय किंवा पाऊस लांबतोय. अशा वातावरणामध्ये केळीची लागवड जी आहे ती करणं आवश्यक वाटतं का? सुरुवातीला सांगितलं की बदलत्या वातावरणामध्ये इतर पिकांचं म्हणजे आपला जर शाश्वत पिकं जी आहेत की हं. आंबा किंवा काजू किंवा नारळ म्हणा किंवा इतर पिकं म्हणा, ह्या पिकांमध्ये फार आता आपल्याला म्हणजे उत्पादनाच्या दृष्टीनं मार्स असावा हो लागतोय. आहे. इव्हन बाजारपेठेत ज्यावेळेला हो. उत्पन्न येतं त्यावेळेला बाजारपेठ मिळत नाही आणि ज्यावेळेला बाजारपेठ असते त्यावेळेला उत्पादन मिळत नाही. परंतु जर बदलत्या हवामानामध्ये जर विचार केला तर हं. मुख्यतः म्हणजे की बायोमास म्हणजे पिकामधला जो बायोमास आहे किंवा जे आपण कार्बन उत्सर्जन म्हणतो, हां. त्या कार्बन उत्सर्जनाबाबतीत सुद्धा आता विचार करण्याची वेळ आलेली आहे. बरोबर. कारण पिकं ज्या वेळेला घेत असतो त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये मुबलक खतं वापरत असतो, हं. मुबलक पाणी वापरत असतो. त्यामुळं कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण हे जास्त होत असतं. बरोबर आहे. अशा वेळेला मात्र जर मुख्यतः लाल केळीचा जर आपण विचार केला तर ह्याचा जर बायोमास आहे तो साधारण 47 टन एवढा प्रमाणामध्ये मिळतो. आणि हेच जर आपण G9 किंवा सफेद वेलचीचा जर बायोमास म्हटला तर साधारण तो 21 ते साधारण 45 टन प्रति हेक्टरी मिळतो. हं. म्हणजे बायोमासच्या बाबतीत जर बघायला गेलं तर लाल केळी हा जास्त बायोमास देतो. बरं. शिवाय जर कार्बन उत्सर्जनाच्या बाबतीत जर विचार केला आपण तर ह्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन हं. म्हणजे जे शेतीसाठी आवश्यक जो कार्बन आहे त्याचं प्रमाण जे आहे ते साधारण 3.43% आहे. आणि हां. हे तर केळीची जर लागवड आपण केली तर साधारण ते 2.53% आहे. आणि जर कार्बनचा स्टॉक जर आपण बघितला, कारण आता महत्वाचं म्हणजे कसं माहितीये का, कार्बन ट्रेडिंग सुद्धा चालतं. हो. म्हणजे आपण कार्बन विकू विकू शकतो. शकतो. अशा वेळेला ह्याच्यामधून जर ती झाडाचं जे कार्बन आहे ते साधारण 90 kg आहे कार्बन म्हणजे ह्याच्यापासून खूप सारं मिळणारा. आहे. आणि इतर केळीपासून जे आहे ते साधारण 48 किलो. म्हणजे खूप फरक आहे दोन्ही खूप फरक आहे. आणि याबद्दलचा जो अभ्यास आहे हा अभ्यास हा नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर इंटरडिसिप्लिनरी सायन्स अँड टेक्नॉलॉजी मदुराई इथे जी संस्था आहे त्या संस्थेने ह्याचा खूप सखोल अभ्यास केलेला आहे. बरोबर. त्यामुळं केळी पिकामध्ये नुसतंच फळांचं उत्पादन हे न बघता हे या जे आहे साऱ्या गोष्टी वातावरणाच्या बघितल्या बदलाच्या पाहिजे. दृष्टीने जे आहे ते सुद्धा बदललं पाहिजे. बरोबर आणि आहे. नक्कीच मी अजून एक सांगू शकतो की आपण केळीचं उत्पादन जे बघतो ते फक्त फळांसाठीच घेतो. हो. परंतु त्याच्यामध्ये अजून 2 गोष्टी महत्वाच्या आहेत हं. की एक म्हणजे केळीपासून मिळणारं फायबर. हं. कारण केळीचं जे खोड असतं हे खोड आपण कापतो आणि टाकून देतो. हो. परंतु काही इन्स्टिट्यूट्स असे आहेत की त्याच्यामधून फायबर निर्माण केलं जातं आणि त्याच्यामधून वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे कपडे म्हणा हां. किंवा इतर सुती हे म्हणा किंवा इव्हन बरोबर. बनाना साडी ही जे आपण म्हणतो की नाही ती सुद्धा त्याच्यापासून तयार केली जाते. म्हणजे हेही त्याचे उपयोग आहे हा, जे त्यामुळे- दुर्लक्षित आहेत हे आपल्याकडे. दुर्लक्षित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ह्याचा खूप म्हणजे सखोल विचार करायचा असतो. बरोबर. कारण आपलं जे आहे, कारण आपण नारळाला आपण कल्पवृक्ष म्हणतो, हो. परंतु आता वेळ आलेली आहे की केळीला सुद्धा आपण कल्पवृक्ष म्हणू शकतो. बरोबर. दुसरं जर महत्वाचं जर बघितलं की केळीचे पानं, हं. केळीच्या पानाचा वापर हा पूर्वी आपण जेवणासाठी करायचो. हो. परंतु आता आपण जर बघितलं की मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये ज्यावेळेला आपण जातो त्यावेळेला सुद्धा आपल्याला केळीच्या पानामध्ये ज्यावेळेला जेवण येतं त्यावेळेला आपण लगेच आपल्यामध्ये शब्द अरे वा सुंदर आहे. होय. त्यामुळं केळीचं जर व्यापारदृष्ट्या जर आपल्याला बघायचं असेल तर नक्कीच केळीची पानं सुद्धा हे तुम्हाला म्हणजे खोटं वाटेल की 2 रुपयाला एक पान हे विकलं जातं. हं. आणि ज्यावेळेला आपण केळी त्याचं आयुष्य संपतं साधारण 12 ते 15 महिन्याने त्याच्यात साधारण एक 7 ते 8 पानं असतात. आणि लाल केळीचं एक वैशिष्ट्य असं आहे की ह्याच्या पानाची जी लांबी आहे ती साधारण 12 फुटापर्यंत पानाची लांबी आहे आणि ह्याचा जो घेर आहे तो साधारण 3 फुटापर्यंत आहे. म्हणजे बरोबर. एकापासून जर पत्रावळी जर आपण म्हणजे जर विचार केला तर साधारण 10 पत्रावळ्या एका तयार केळीच्या होतात. पानापासून मिळतात. त्यामुळं नुसतंच पानाचा जर विचार केला तर साधारण आपल्याला 200 ते 250 रुपये हे पानापासून मिळू शकतात. म्हणजे नारळासारखंच या पिकाचे सगळे भाग आपण वापरू नक्कीच शकतो. वापरू शकतो. म्हणजे हा विचार देखील शेतकऱ्यांनी करणं गरजेचं येस, आहे. नक्कीच नक्कीच. आता आपण बघतो की केळीची उंची जी आहे ती जास्त असते, तर लाल केळीची उंची कमी करण्यासाठी काही संशोधन सुरू आहे का? नक्कीच, कारण ज्यावेळेला आपण एखादं पीक ज्यावेळेला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचं असतं तर त्यातला गुण आणि दोष हे नक्कीच आपल्याला बघावे लागतात आणि शास्त्रज्ञ म्हणून ते आमचं कर्तव्य असतं. आता जर बघितलं की म्हणजे वारा असेल हं. किंवा ज्यावेळेला आपण म्हणतो की तौक्ते वादळ असेल किंवा इतर कोणते ज्यावेळेला आंतरपीक असतं त्यावेळेला ते पीक हे वाचवलं जातं कारण बरोबर. त्याला आडोसा असतो इतर हो. पिकांचा.
परंतु ज्यावेळेला आता विचार करण्याची आपली वेळ आलेली आहे की आपण एक स्वतंत्र पीक म्हणून ज्यावेळेला आपण केळी बघतो त्यावेळेला G9 जशी केळी आहे तिची उंची साधारण 8 ते 9 फुटापर्यंत आहे. हं. तसाच प्रयत्न हा डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथील जैवतंत्रज्ञान केंद्राने भाभा अणु संशोधन केंद्र यांच्या सामंजस्य कराराद्वारे आम्ही ते म्युटेशन तंत्रज्ञान जे आहे ते म्युटेशन तंत्रज्ञानाद्वारे आपण त्याची उंची आपण कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरोबर. आणि नक्कीच या 1 ते 1.5 वर्षामध्ये आपण लाल केळीची बुटकी हं. किंवा कमी उंचीची की जे वाऱ्याला बळी पडणार नाही बरोबर. अशी जात आपण विकसित करण्याचा प्रयत्न करतोय आणि ती नक्कीच 1 ते 1.5 वर्षामध्ये आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार आहोत. सर, आत्ता आपण या लाल केळीच्या लागवडीविषयी खूप सारी माहिती शेतकऱ्यांना दिलेली आहे, पण जाता जाता शेतकऱ्यांना अजून काही तुम्ही सांगू इच्छिता काय? की ज्या वेळेला शेतकरी पिकांचा विचार करत असतात किंवा भाजीपाल्याचा विचार करत असतात त्यावेळेला भाजीपाला हा तुम्हाला 3-3 महिन्यानंतर उत्पन्न देत असतो किंवा सतत उत्पन्न देत असतो. परंतु केळी हे फळ असं आहे की प्रत्येक घरामध्ये महत्त्वाचं अविभाज्य म्हणजे घटक आहे. हो, त्यामुळे ह्याचं जे मार्केट असतं ते मार्केट हे तुम्हाला बारमाही उपलब्ध असतं. नक्कीच. त्यामुळं इतर पिकांबद्दल ज्यावेळेला आपण बोलत असतो त्यावेळेला प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या परसबागेमध्ये सुद्धा 5-5 जरी आपण म्हणजे जरी केळी झाडं लागवड लावली, केळी केली. जरी लावली तरी नक्कीच आपण स्वतःची गरज स्वतः भागवू शकतो आणि उरलेला जो माल असतो तो आपण इतरांना सुद्धा आपण देऊन त्याच्यामधून अर्थार्जन करू शकतो. नक्कीच. त्यामुळं लाल केळी हे जरी नवीन पीक असलं आपल्या कोकणासाठी तरी सुद्धा हे शाश्वत पीक होईल याबद्दल मला नक्कीच खात्री आहे. खरं आहे. तर शेतकरी बंधूंनो, आत्ताच सरांनी सांगितलं त्याप्रमाणे लाल केळी हे आपल्याकडचं एक शाश्वत पीक होऊ शकतं आणि आत्ता त्याच्या लागवडीविषयी, त्याच्या गुणवैशिष्ट्यांविषयी आणि आर्थिक दृष्ट्यासुद्धा ते कसं फायदेशीर आहे याविषयी सरांनी सविस्तर माहिती आपल्याला दिलेली आहे. तेव्हा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याची लागवड करावी. सर, तुम्ही इथे आलात आणि खरोखरच खूप चांगली माहिती या केळी लागवडीविषयी दिलीत. त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या शेतकरी बांधवांच्या वतीने मी आपले आभार मानते. नमस्कार. नमस्कार.